नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। अल्पभूधारक शेतकऱ्याचं कर्ज अल्पभूधारक शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं पाहिजे, नीट परीक्षा नव्याने झाली पाहिजे, सर्व महामंडळाचा 1000 कोटीचं बजेट झालं पाहिजे, सर्व महामंडळाचा 1000 कोटीचं बजेट झालं पाहिजे, सर्व शेतकऱ्याचं कर्ज सरसकट झालं पाहिजे। भाई शैलेंद्र मित्तल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, भाई शैलेंद्र मित्तल तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। भारतीय क्रांती दलाचा जय हो, भारतीय क्रांती दलाचा जय हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, महात्मा ज्योतिबा फुलेंचा जय हो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जय हो, छत्रपती शाहू महाराजांचा जय हो, नीट परीक्षा पुन्हा नव्याने झाली पाहिजे, नीट परीक्षा पुन्हा नव्याने झाली पाहिजे, नीट परीक्षा पुन्हा नव्याने झाली पाहिजे, अल्पभूधारक शेतकऱ्याचं कर्ज झालं पाहिजे, अल्पभूधारक शेतकऱ्याचं कर्ज झालं पाहिजे, सर्व महामंडळाचा 1000 कोटीचा निधी झालं पाहिजे, महात्मा फुले विकास महामंडळाचा 1000 कोटीचा निधी झालं पाहिजे, सर्व महामंडळाचा 1000 कोटीचा निधी झालं पाहिजे। भाई शैलेंद्र मित्तल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, भाई शैलेंद्र मित्तल तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। भारतीय क्रांती दलाचा जय हो, भारतीय क्रांती दलाचा जय हो, भारतीय क्रांती दलाचा जय हो, भाई शैलेंद्र मित्तल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, भाई शैलेंद्र मित्तल तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जय हो, छत्रपती शाहू महाराजांचा जय हो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जय हो, शैलेंद्र भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, शैलेंद्र भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, शैलेंद्र भाई तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। भारतीय क्रांती दलाचा जय साहेब, आज आपण इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज जे निदर्शनाचा कार्यक्रम आहे, आज कोणतं असं तुमचं हे निदर्शनासंबंधी आमच्या दर्शकांना सांगा। देशामध्ये ज्या नीट परीक्षा झाल्या त्या नीट परीक्षेमध्ये संपूर्ण भ्रष्टाचार झालेला आहे। त्या नीट परीक्षेमध्ये काही ठिकाणी पेपर फुटण्याचा प्रकार झालेला आहे, तर काही ठिकाणी काही विद्यार्थ्यांना कमी प्रमाणात मार्क मिळाले आहे, तर काही विद्यार्थ्यांना जास्त प्रमाणात मार्क मिळालेले आहे। आणि ह्या अशा कमी जास्त मार्कामुळे सर्व विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला आहे आणि एक संभ्रमाचं वातावरण एका विद्यार्थ्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातल्या देशातल्या असे निर्माण झालेलं आहे। त्यामुळे विद्यार्थी आता येणाऱ्या समजा या देशाचं भविष्य आहे, तर या देशाच्या भविष्याचं खराब करण्याचं काम इथले काही समजा समाजकंटक ते पेपर फोडण्यामधून करत आहे। आणि या सर्व म्हणजे जे पेपर फोडले त्या लोकांना आम्ही CBI मार्फत चौकशी करण्यात यावी आणि त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी आमची मागणी आहे। त्यानंतर केंद्र सरकारने राज्य सरकारने एक समिती गठीत करून याच्या खाजगी एजन्सी पेपर तपासणी करतात, या खाजगी एजन्सीला बंद करून या केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या समितीने ते पेपर तपासावे आणि येणाऱ्या या विद्यार्थ्याचं भविष्य खराब होऊ नये यासाठी आम्ही आज हे आंदोलन करण्यात आले आहे। तसेच गेल्या 2022-2023मध्ये अल्पभूधारक समजा जे 5 एकराच्या शेतात जे असतील त्यांच्या सर्वात जास्त देशामध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे। तर सरकारनं असं सांगणं आहे की जे अल्पभूधारक शेतकरी आहे ते अल्पभूधारक शेतकरी त्यांच्या संपूर्ण टोटल कर्ज पीक कर्ज सरसकट माफ करण्यात यावे। जो 500,000 एकरावाला जमीनदार आहे त्याच्या कर्ज माफ करण्याची गरज नाही आहे, तो कारण की आता गव्हर्नमेंटचं सरकार असं आहे की जे लोक अदानी अंबानीसारखे कोटीनं रुपये कर्ज माफ करतात, परंतु शेतकऱ्याचं साधं 2-2 एकरावाल्याचं कर्ज माफ करत नाही। त्याच्यामुळे सरकारला आम्ही त्या निषेध सुद्धा करतो आणि त्याला एक प्रकारचं सांगतो की बा अल्पभूधारक शेतकरी त्यांचं सुद्धा कर्ज माफ करण्यात यावे। दुसरं, एक मुंबईमध्ये पवई या ठिकाणी दलित वस्ती एक झोपडपट्टी पाडण्यात आली हिरानंदिनी बिल्डरकडून, त्या बिल्डरला तात्काळ अटक करण्यात यावी, त्याच्यावर झोपडपट्टी दादा अंतर्गत मोठा गुन्हा दाखल करण्यात यावा, कारण की त्याला ऐन पावसाळ्याच्या वेळेस त्या दलित बौद्ध वस्तीच्या त्यानं पाडण्यात आलेली आहे, त्याच्यामुळं त्याच्यावर गुन्हा दाखल करावे। तसेच त्यांच्या त्या झोपडपट्ट्याचं पुनर्वसन करून त्यांना प्रत्येकी कुटुंबाला 10 लाख रुपये द्यावे अशी भारतीय क्रांती दलाची मागणी आहे।
आज तुम्ही उपोषण म्हणजे निदर्शनं केलं आणि शासनाने काही दखल घेतली नाही तर पुढची भूमिका काय राहणार? पुढची भूमिका आमची डायरेक्ट मंत्रालयावर आम्ही या विषयावर आंदोलन करणार आहोत. वीज परीक्षा संदर्भात तसेच अल्पभूधारक जे शेतकरी आहे महाराष्ट्रामध्ये त्या संदर्भात आणि जे पवेला जी घटना घडली दलित पोस्टाची जी वस्ती पाडण्यात आली त्या संदर्भात आम्ही मंत्रालयावर आंदोलन करणार आहोत. माझं नाव भाई शैलेंद्र मिसाळ, भारतीय क्रांती दल राष्ट्रीय अध्यक्ष.